नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्निकल गुरुवर्य असं पूर्वी नाव असलेल्या आणि आता आपण टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स या शिक्षकांसाठी आणि शैक्षणिक तंत्रज्ञानासाठी वाहून घेतलेल्या चॅनलमध्ये. तर आज दोन अशा टिप्स पाहणार आहोत की ज्यामधून आपल्याला टायपिंगबद्दल माहिती मिळणार आहे. तर टायपिंगबद्दल काय माहिती घ्यायची, सर्व तुम्हाला माहिती आहे असं बऱ्याचदा वाटतं, पण एक ट्रिक आहे की जी तुम्हाला इथे टाईप करताना बऱ्याचदा आपल्याला या गोष्टी पाहाव्या लागतात. आणि टायपिंग करत असताना आपण मॅन्युअली कीबोर्ड वापरतो. सर्वात चांगला कीबोर्ड आहे जो इथे मी वापरत आहे तो आहे गुगल इनपुट मराठी. तर गुगल इनपुट मराठीशिवाय आपल्याला अजून कोणते वापरता येतील का, किंवा अशा प्रकारे अजून अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील. तर इथे गुगल इनपुट मराठीबरोबरच तुम्हाला इथे बाजूला एक इथे दिसत असेल बघा, हे स्पीक इन मराठी म्हणजे टॅप टू पॉज. आता इथे तुम्ही बोलायला लागले का लगेच स्पीकर इन मराठी, टॅप टू पॉज वगैरे मी जे बोलतो आहे ते सर्व तिथे टाईप होत जाते. तर हेच आपल्याला मराठीमध्ये टाईप कसं करायचं, म्हणजे आपण बोलल्याबरोबर तिथे मराठी टाईप होईल असं. तर सुरुवातीला हे आपण बॅक घेऊया पूर्ण. आता इथे सेटिंगमध्ये तुम्हाला लँग्वेजेस येतात इथे. तर डिफॉल्ट लँग्वेज आपली जी आहे इंग्लिश US आहे. त्याऐवजी आपल्याला जी भाषा पाहिजे, जी प्रादेशिक भाषा असेल ती भाषा आपल्याला इथे सिलेक्ट करायची. सेव्ह केली आपण. तर आता लँग्वेजमध्ये ही लँग्वेज झालेली आहे. बॅक घेतला आपण, परत स्पीकिंगमध्ये गेलं, आपण इथे टॅप केलं. नमस्कार मित्रांनो, आता आपण टॅप करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्निकल गुरुवर्य या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत 2 महत्त्वाच्या टायपिंग टिप्स. तर अशा प्रकारे इथे जे तुम्ही टाईप बोलाल ते तुम्हाला तिथे टाईप होताना दिसत आहे. तर यामध्ये म्हणजे महत्त्वाचं काय आहे, तर तुम्ही एक तर तुम्हाला लिहायची गरज नाही, त्याबरोबरच तुम्ही जे बोलताय ते पटकन तिथे टाईप होताना तुम्हाला दिसते. तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये लँग्वेज तुम्ही पटकन इथून बदलू शकता सेटिंगमधून. हे सेटिंग लक्षात ठेवा. हे सेटिंगचं बटन तुम्हाला माहिती आहे, हे आहे ते. इथे गेलात तुम्ही तर डिफॉल्ट लँग्वेज मराठी करायची, नंतर ते तुम्ही बदलू शकता. आता हे पूर्ण टाईप झाले. टाईप झाल्यानंतर इथे तुम्ही या बटनला क्लिक करून हे असं इथे सेंड करू शकता. म्हणजे टायपिंग किती इझी झाली याबद्दल तुम्हाला इथे माहिती कळाली असेल. ही झाली एक टिप जी बऱ्याच जणांना माहीत असेल आणि बऱ्याच जणांना माहीत नसेल, तर त्यांनी ती माहीत करून घ्यावी. आता प्ले स्टोअरमधलं एक ॲप्लिकेशन आहे की जे सेम अशा प्रकारचं फीचर देतं. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे नोटेशन. याची मी लिंक तुम्हाला पाठवेन, म्हणजे ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो तिथे तुम्हाला हे अशा प्रकारे मिळून जाईल ते ॲपची लिंक. तर व्हॉईस टायपिंग म्हणून इथं आहे. इथे ऑफलाईन मोड पण करता येतो. हाऊ टू यूज याचं एक तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. ओके करूया आपण. इथे व्हॉईस टायपिंगमध्ये तुम्ही जेव्हा जाता तर इथं बटन देऊन, आता मी हे बोलायला लावलं होतं, घरचं बिल आहे माझ्या, काय मला लक्षात राहत नाही कधी कधी, तर ते आपण अशा प्रकारे इथे टाईप करून हे कट करू आपण. आता इथे स्पीकरचं बटन आहे. मराठी टू इंग्लिश ही मी लँग्वेज सिलेक्ट केली आहे ऑलरेडी. तुम्ही नसेल सिलेक्ट केली तर सिलेक्ट करायची आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या भाषेतून कोणती भाषा पाहिजे. तर इथे सेव्ह ऑप्शन आहे, सेव्ह करू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारे. इथे अनेक ऑप्शन आहेत, क्लिअर नोट, न्यू नोट, ओपन नोट, म्हणजे नोट तुमच्या इथे सेव्ह राहू शकतात. जसे की कवी वगैरे लोक आहेत ना, कवी लोकांसाठी इथे तुम्हाला पटकन कविता सुचली ती कुठं लिहून ठेवायची गरज नाही. तुम्हाला लगेच इथे हे स्पीकर बटन ऑन करायचं आहे. ऑन केल्यानंतर तुम्हाला लगेच इथे सगळं काही
टाईप होताना दिसेल आणि नंतर मग तुम्हाला जसं पाहिजे तसं एडिट तुम्ही करू शकता। आता जसं की आपण एक नमुना पाहूया। इथे मी टाईप करतो आहे, हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक्निकल गुरुवारी या यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलमध्ये आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक व शैक्षणिक तंत्रज्ञान या संदर्भात व्हिडिओज बनवत असतो। रन झालं बघा ते। तरी आपण या व्हिडिओला लाईक करावे, त्याबरोबरच सबस्क्राईब करावे। याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ॲपचं, यामध्ये ॲप बघा, हे ॲप आहे ना, तुम्हाला लिहिता येत नाही बऱ्याच वेळा, ते इथं तुम्ही डायरेक्ट बनवू शकता। जसे की महाराष्ट्र ॲडमिन पॅनल आमचा ग्रुप आहे, त्याचं ते पॅनलचं नेहमी बऱ्याचदा आम्हाला ते शोधावं लागतं। तर हे असं तुम्ही इथे टाईप करू शकता। टाईप केल्यानंतर काय होतं बघा, इथे खाली कॉपीचं हे चिन्ह दिसते तुम्हाला, इथून कॉपी करू शकता। कॉपी झाले नेऊन तुम्ही कुठेही पेस्ट करू शकता। त्याच्याबरोबरच इथून शेअर पण करता येत तुम्हाला, म्हणजे तुम्ही व्हॉट्सॲपवर शेअर करू शकता। इथे कॉपी टू क्लिपबोर्ड आहे, बऱ्याच गोष्टी आहेत इथे। तर अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता, किंवा इथं सेव्ह केलात, हे इथे वर आहे बटन बघा, सेव्ह नोट। सेव्ह नोटमध्ये न्यू नोट केलं, समजा न्यू नोट केलं तर इथे न्यू नोट तयार होते। नोट नेम पण वगैरे तुम्हाला टाकता येतं। तर अशा प्रकारे, आणि ज्या काही सेव्हड नोट आहेत ते पण तुम्हाला इथे दिसतात। तर गुगल ड्राईव्हमध्ये पण सेव्ह करू शकता। तर अशा प्रकारे बरेच ऑप्शन याच्यामध्ये आहेत, आणि हे पण एक चांगलं ॲप आहे। तर हे ॲप आणि गुगलचं ते टायपिंगचं ॲप जे व्हॉट्सअपसाठी आहे, ते दोन्ही ॲप तुम्ही वापरू शकता। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर याला लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। या ॲपची लिंक मी इथे खाली दिलेली आहे तुम्हाला बघा। तुम्हाला यूट्यूबवर गेलात तर टेक्नॉलॉजी फॉर टीचर्स टाकू नका, आता टेक्निकल गुरुवारी टाकलात तर तुम्हाला चॅनल मिळून जाईल। कोणत्याही व्हिडिओच्या खाली इथे सबस्क्राईब येईल, तिथे सबस्क्राईब करायचं आहे, आणि मग तुम्ही हे सर्व व्हिडिओज जे माझ्या चॅनलवर आहेत शैक्षणिक विषयाचे ते पाहू शकता। तंत्रज्ञानाच्या विषयी पण आहेत, प्लेलिस्ट आहे, कम्युनिटीमध्ये पण सबस्क्राईब करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता हा व्हिडिओ पाहिला तर लाईक बटन करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, भेटूया लवकरच।